नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती. तर या पुस्तकातील 17वी कविता पानपोई आपण याआधी बघितलेली आहे. तसंच आपण त्या कवितेची प्रश्न उत्तर देखील बघितलेली आहेत. तर या भागामध्ये आज आपण एक कृती दिलेली आहे, तर ती कृती पूर्ण करणार आहोत. विशेष म्हणजे ही जी कृती आहे ती व्याकरणाशी संबंधित आहे. तर चला बघूया ही कृती नेमकी काय आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. खालील उतारा वाचा आणि त्या उतार्यामध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. जसं की एका छोट्या गावात एक सधन शेतकरी राहत होता. या ठिकाणी काय येईल? पूर्णविराम, हो की नाही? तर असे पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायला सांगितलेलं आहे. चला तर मग आपण बघूया की कुठं कोणतं चिन्ह द्यायचं आहे ते. चला तर बघा, या ठिकाणी आता उत्तर आहे हे. एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. बघा, इथं पूर्णविराम दिलेला आहे. शेतात काम करणाऱ्या 2 बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. इथं पण वाक्य पूर्ण झालं आहे म्हणून इथं पण पूर्णविराम. तसेच 2 म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती. बघा, काय सांगितलं या ठिकाणी की एका शेतकऱ्याचं वर्णन केलं. त्याच्याकडे म्हशी होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती. कपिला हे एका गायीचं नाव असल्यामुळे या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, हो की नाही? याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह. आणि हे एखादं नाव, एखाद्या वस्तूचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्राण्याचं जर नाव असेल तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह देत असतात. पुढे बघा, कपिला नावाची गायही होती. इथं वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूध दुभते असे. ते दूध साऱ्या गावामध्ये विके. बघा, या ठिकाणी नवलाची गोष्ट वाटल्यावर उद्गारवाचक चिन्ह देत असतात. तर त्याच्याकडे भरपूर दूध दुभतं होतं आणि तो दूध काय करायचा? तो साऱ्या गावामध्ये विकायचा. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे पण पूर्णविराम येईल. पुढे बघा, एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला. बघा, या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं नाही तर थोडंसं अपूर्ण आहे. कारण घरामध्ये झोपला, मग पुढे काय झालं? तर हे जिथं वाक्य पूर्ण होईल किंवा पुढे काय झालं त्या ठिकाणी येईल पूर्णविराम. परंतु या ठिकाणी वाक्य अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी अपूर्ण विराम येईल. बघा, अपूर्ण विराममध्ये एक असं टिंब असतं आणि खालून स्वल्पविराम असतो, हो की नाही? याला म्हणतात अपूर्ण विराम. चालते. बघा, तर बघा, पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. बघा, इथे एक वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. अगदी कासावीस झाला तो, म्हणजे तो अतिशय कासावीस झाला आणि ही नवल वाटण्यासारखी गोष्ट असल्यामुळं इथं उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. बघा, या ठिकाणी पण वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. लोक मुद्दाम गायीचे दूध तूप, या ठिकाणी स्वल्पविराम. दही नेत असत, इथं वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. आता लोकांना काय सांगणार? तर जे लोक त्याच्याकडून दूध वगैरे न्यायचे त्याला तो आता काय सांगणार? हा झाला प्रश्न म्हणून इथं प्रश्नार्थक चिन्ह. काय करावे हाही प्रश्न आहे म्हणून इथं पण प्रश्नार्थक चिन्ह. शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. बाजार गुरांनी भरून गेला होता. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. निरनिराळ्या रंगाच्या धिप्पाड, मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. बघा, या ठिकाणी जर अनेक विशेषणं सोबत आली तर पहिल्या विशेषणाच्या आधी आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो. पुढे बघा, म्हणून धिप्पाडच्या नंतर स्वल्पविराम. मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं पूर्णविराम. गायी बघत तो असाच पुढे, तर पुढे बघा, गायी बघत तो असाच पुढे जात असताना एका गायीजवळ येऊन तो थांबला. या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं.
आणि काय आश्चर्य, कपिलाने त्याच्याकडे पाहिले. बघा, आणि काय आश्चर्य, मी म्हटलं ना, जिथं आश्चर्य किंवा नवल वाटते तिथं उद्गारवाचक चिन्ह. आणि त्याची जी कपिला गाय होती त्याने त्याच्याकडं कपिलाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचेही डोळे चमकले. अरे बघा, या ठिकाणी स्वल्पविराम आलेला आहे आणि हे एकेरी अवतरण चिन्ह आहे. अरे ही तर आपली गाय कपिला. बघा, आणि या ठिकाणी पुन्हा उद्गारवाचक चिन्ह. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. आणि या ठिकाणी बघा, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी बंद झालेलं आहे. आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितले की तो शेतकरी जेव्हा बाजारात जातो तेव्हा ती गाय त्याला ओळखते आणि त्याला आश्चर्य वाटतं आणि तो काय म्हणतो, अरे ही तर आपली कपिला. आणि नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. आपण आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. कपिलाने त्याला ओळखले. वाक्य पूर्ण झालं. तिने आनंदाने कान व शिंगे हलवली. अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. सांगायचं तात्पर्य एवढंच की अर्थ कळण्यासाठी आपल्याला हे जे उतारे असतात, आपली जी वाक्य असतात, त्याच्यामध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह हे जर आपण व्यवस्थित दिलं तरच आपण त्याचा अर्थ पूर्ण करू शकतो किंवा अर्थ कळू शकतो. आणि जर आपण ह्या गोष्टी नाही दिल्या तर आपल्याला त्या गोष्टीचा उलगडा होऊ शकत नाही, त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही. चला तर पुढे बघू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खालील चौकटीमध्ये एक अपूर्ण गोष्ट दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. तर असो, चला तर आपण आता ही गोष्ट पूर्ण करूया. बघा काय दिलेले आहे या ठिकाणी. एकदा काय झालं, आपल्या शेजारचे दोन हात, आपल्या शरीराचे दोन हात उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, आजपासून मी आराम करणार. आणि मग डावा म्हणाला, का, काय झालं, तू का आराम करणार? मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे. उजवा हसून म्हणाला, वा वा, म्हणे मोठा आहे. अरे जा, मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हलत नाही, माहीत आहे का तुला? उजवा हात म्हणाला. दोन्ही हाताचे बराच वेळ भांडण चालले होते. इतका वेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, अरे बाबा, हे काय चाललं आहे? तुमच्या दोघां चांगले काम कोण करतो हे मीच पाहणार आहे. हो हो, पाहाच. उजवा हात म्हणाला. मी पण तयार आहे. डावा हात म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. चला तर मग तो पहा, त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढते ते. आणि मग पुढे बघा. डोक्याने असे म्हणताच उजवा हात म्हणाला, मी काढणार, माझा पहिला नंबर. तेव्हा डावा म्हणाला, जा जा, तुझी किती ताकद आहे बघा. डावा असे म्हणताच मोठ्या आयटीत उजवा हात निघाला. तो दगडाजवळ आला. त्याने दगड हलवण्याचा प्रयत्न केला, पण दगड जागचा हलला नाही. डावा हात पण तेथे पोहोचला. त्यानेही दगड हलवण्याचा प्रयत्न केला. त्यालाही दगड हलवणे जमले नाही. डोके शांतपणे दोघांचे प्रयत्न पाहत होते. शेवटी दोन्ही हात थकले आणि डोके म्हणाले, तुम्ही दोघेही एकदम प्रयत्न करा. डावा व उजवा हात एकदम कामाला लागले. नि काय आश्चर्य, दगड उचलला गेला. आणि डोके म्हणाले, पाहिलंत, एकेका हाताने काहीच होऊ शकत नाही. तुम्ही दोघे एकत्र काम कराल तेव्हाच तुम्हाला तुमचं महत्त्व प्राप्त होईल. अशा प्रकारे त्या दोन्ही हातामध्ये लागलेली भांडणं डोकं मिटवतं. तर असो, कधीही आपण आपल्या कामाचा गर्व न केला पाहिजे, असं यातून आपल्याला दिसून येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही वाक्प्रचार दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ आपल्याला बघायचे आहेत. अतिशय उपयुक्त आहेत हे वाक्प्रचार. बघा, लुकलुकणे या शब्दाचा अर्थ चमकणे असा होतो. तल्लीन होणे याचा अर्थ दंग होणे, गुंग होणे असा होतो. कडाडून भेटणे याचा अर्थ प्रेमाने मिठी मारणे असा होतो. बिलगणे म्हणजे प्रेमाने जवळ येणे असा अर्थ होतो. गहीवरून येणे म्हणजे मन भरून येणे. धमाल म्हणजे मज्जा.
पाडाचा आंबा म्हणजे अर्धवट पिकलेला आंबा. अमराई म्हणजे आंब्याच्या झाडाची बाग. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. भनान वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे म्हणजे खाली जाणे किंवा ढासळणे. चडफडणे म्हणजे राग येणे. गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे. पुढे बघा या ठिकाणी आता, अमराई म्हणजे आंब्याच्या झाडाची बाग. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. कडारून भेटणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे. बघा, खचणे म्हणजे ढासळणे, गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे, गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे, चडफड म्हणजे राग, तल्लीन होणे म्हणजे दंग होणे किंवा गुंग होणे, धम्माल करणे म्हणजे मजा, पाडाचा आंबा म्हणजे अर्धवट पिकलेला आंबा, बिलगणे म्हणजे प्रेमाने जवळ येणे आणि भनान वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज, लुकलुकणे म्हणजे चमकणे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पानपोई ह्या पाठाच्या अंतर्गत ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करता येतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.